नामाची बळे न भिवू सर्वथा, नामाची बळे न भिवू सर्वथा, कळे काळाच्या माथा सुटे मारू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, विठ्ठल गावोनी नाचू रंगे। सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंगे। सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्ती द्वार ओळंगते, वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, विठ्ठल गावोनी नाचू रंगे। पांडुरंगा कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासन तम पदम भोज तेजस पुरदे प्रदेशम, विधेंद्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिमभजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। नामाची बळे न भिवू सर्वथा, कळे काळाच्या माथा सुटे मारू, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचू रंगे। विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, जगत उद्धारक जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी, कर्म योगी जीवन लागणारे, भगवंताला आपल्या शेतामध्ये आणणारे, पंढरपूरला जास्त हट्ट आणि आग्रह न करणारे, देवालाच आपल्याकडे घेऊन येणारे कुल उद्धारक संत शिरोमणी सावता महाराज यांचा अभंग आपल्या पुढे निवडला। या अभंगातून सावता महाराज सांगतायत की मनुष्यानं नामाचं बळ जर मनुष्याकडे असलं तर त्या नामाच्या बळावर या मृत्यू लोकात आपल्याला कोणत्याही पद्धतीची भीती आणि भिण्याचं कारण नाही। त्याचं कारण एक आहे की नाम रूपी बळ जर मनुष्याकडे असेल तर त्याला काळ काही करू शकत नाही, तर त्या काळाला सोटे मारण्याची क्षमता नामरूपी साधनेनं मनुष्याच्या आयुष्यात प्राप्त होतं। नुसतं एवढंच प्राप्त होत नाही तर वैकुंठात राहणारा भगवान परमात्मा देखील भगवंताच्या नामस्मरणानं नामरूपी बळानं या मृत्यू लोकात आणता येतो, या कीर्तनात आणता येतोय। आणि जर असा परमात्मा कीर्तनात आला, भगवान त्याचं नामस्मरण आणि त्याचं कर्तृत्व आणि त्याचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की त्या बळानं या जगामध्ये कशालाही भीता येत नाही। नाम साधनेचं बळ सर्वात श्रेष्ठ आहे। तुकाराम महाराजांना सावता महाराजांना विचारलं, सावता महाराज मग तुम्ही कोणता भक्ती मार्ग अवलंबाल की जो भक्ती मार्गाचा अवलंब केल्यानंतर नामाचं बळही प्राप्त होतं, वैकुंठ आदिवास असणारा परमात्मा देखील मृत्यू लोकात येतोय आणि मुक्ती देखील आपल्या द्वारामध्ये ओळंगती, अशा स्वरूपाचा भक्ती मार्ग आम्हाला सांगा। आणि असा सोपा भक्ती मार्ग सावता महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत। आवाज जरा क्लिअर करा बरं का। हॅलो हॅलो। विठ्ठल विठ्ठल असा सावता महाराजांचा अभंग आज आपल्या गावामध्ये गेली 9 वर्ष झालं सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, भगवान नरसिंहाच्या जयंतीच्या पर्व काळावर चालू असलेला हा उत्सव, या उत्सवाच्या काळामध्ये आज पहिलाच दिवस माझ्याकडे आला। पहिल्या दिवसाचा अभंग मी ज्या परंपरेत आहे, मी ज्या परंपरेतून येतो आहे ते संत शिरोमणी सावता महाराज, त्या सावता महाराजांचा अभंग मी आपल्या सेवेसाठी निवडला। आज हे महाराज मंडळी आहेत, बंकट स्वामी महाराजांच्या संस्थेतील ही विद्यार्थी मंडळी, गावकरी मंडळी। मला एक प्रश्न आता कीर्तनाच्या आरंभी विचारायचा आहे, गावात तरुण पोरांचा दुष्काळ पडला की काय? पोरं कुठे गेली? दुसरा उत्सव भरा बरं, तिथं कशी पोरं गोळा होतात, किती गर्दी करतात, आई बापाला सांगावं लागतं अरे पोरांनो तिकडे जाऊ नका, तरी पोरं तिकडे जातात। आणि कीर्तनाचा मंच आहे, गावात
कार्यक्रम चालू आहे, कीर्तनाचा उत्सव चालू आहे आणि अशा उत्सवाच्या काळामध्ये तरुणांना मार्गदर्शन होईल असा उत्सव असतो. उत्सवाच्या काळामध्ये भक्तीची बीजारोपण होतं. उत्सवाच्या काळामध्ये उत्साह अधिक वाढत असतो आणि अशा उत्साहामध्ये सप्ताह या ठिकाणी गावातील वारकरी मंडळी, भाविक मंडळी, श्रोते सज्जन मायबाप मंडळी येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतायत. आज किती वाजले ते? कीर्तनाची वेळ ही खरी नसते. कीर्तन किती ते किती असतात? 10 ते 12 कीर्तन कधीच नसतात. 9 ते 11 पूर्वीचा काळ गेला. कीर्तनाचा काळ असावा 7 ते 9, कारण सगळे झोपेचा टाइम आहे. आता 9 ते 11 म्हणजे झोपेचा टाइम आहे आणि अशा झोपेच्या टायमामध्ये कीर्तन ऐकणं ते पचनी पडत नसतं, ते रुचत नसतं, ऐकू वाटत नाही. पंक्ती घालणारे पंक्ती घालत असतात, गावातले येणारे जेवून जात असतात, गावातले येतात, पंक्ती घालणारे घालतात, जेवून जातात आणि सट्ट झोपतात. ज्यांना लाज थोडीफार काहीतरी शिल्लक आहे ते म्हणतात अरे खाल्लंय थोडंफार, कीर्तन ऐकावं म्हणून कीर्तनात येऊन बसतात. नुसतं बसत नाहीत तर एवढं मोठं श्रीखंड, आज काय फार छान देत होता श्रीखंड, श्रीखंड खायचं आणि सुस्त इथं बसल्या बसल्या झोपा काढायच्या. म्हणून कीर्तन 7 ते 9 असावं, 9 ते 11 नसावं. विठ्ठला विठ्ठला सावता महाराजांचा अभंग आहे. सावता महाराज म्हणतायत की आपल्याला भक्ती मार्गाचा अवलंब केला पाहिजे. संतांनी अनेक मार्ग सांगितले, अनेक मार्ग या मृत्यू लोकात आहेत. मनुष्यानं कोणत्या मार्गाने जावं, ज्या मार्गाने मनुष्याच्या आयुष्याचा विकास होईल, ज्या मार्गाने मनुष्याच्या आयुष्यात काही बदल होईल, काही परिवर्तन होईल, अशा मार्गाने मनुष्यानं स्वतःच्या आयुष्यात जावं. मार्ग पुष्कळ असतात. काही मार्ग व्यवहाराचे असतात, काही मार्ग संसाराचे असतात, काही मार्ग व्यापाराचे असतात आणि काही मार्ग भक्तीचे असतात. मग आपण कोणत्या मार्गाने जायचं? आपण भक्तीच्या मार्गाने जायचंय. संसाराच्या मार्गाने जगात अनेक गेले, अनेक जात आहेत. परंपरा जगाची आहे, जगाचा इतिहास. या मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर तो कसा जरी अडाणी मनुष्य असला, अज्ञानी मनुष्य असला, याच्या पुढे जाऊन सांगतो मूर्ख मनुष्य असला तरी देखील तो संसाराची वाटचाल करत असतो. संसाराची वाटचाल करायला या जगात कुणालाही सांगावं लागत नाही. संसार कसा करावा हे सांगावं लागत नाही, व्यवहार कसा करावा हे सांगावं लागत नाही. मनुष्य परंपरेनं, प्रारब्धानं या गोष्टीमध्ये आपोआप रत होतो. पण भक्ती नावाचा विचार असा आहे, भक्ती नावाचा मार्ग असा आहे, परमार्थ नावाचा मार्ग असा आहे की या मार्गामध्ये मनुष्याला सांगावं लागतं, मनुष्याला मार्गदर्शन करावं लागतं, कुणाचं तरी अनुसरण करावं लागतं, कुणाच्या तरी आधिपत्याखाली आपल्या आयुष्याची वाटचाल करावी लागते. तुकाराम महाराज म्हणतायत की अनेक मार्ग या जगामध्ये आहेत, अनेक मार्ग जगामध्ये आहेत. पण कोणत्या मार्गाने आपल्याला जायचं, कोणत्या विचारानं आपल्याला जायचं, कोणता मार्ग आपल्याला स्वीकारायचा हे मनुष्याला निश्चित असल्याशिवाय मार्गाची उखल होत नाही, मार्ग निश्चित कळत नाही. कोणता मार्ग आहे की ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने आपल्याला जायचंय. विठ्ठल मार्ग दाबून गेले मार्ग दावून गेले आधी दया निधे संत ते उतरला पकवास येण्याची पंथे चालू जाता
न पडे गुंथा कोठे काही तुकोबर आहे. मला वाटतं निळोबर आहे असं प्रमाण आहे. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी ते अर्थात संत दयानिधी आहेत. संतांनी आपल्याला मार्ग दाखवला. कोणता मार्ग दाखवला? मार्ग दाखवणारे अनेक असतात. सगळे मार्ग चांगले दाखवतात असं नाहीये. मार्गदर्शन करणारे हे अनेक असतात. सगळेच लोक मार्गदर्शन व्यवस्थित करतात असं नाहीये. काही लोक चुकीचंही मार्गदर्शन करत असतात. काही लोक चांगलं मार्गदर्शन करत असतात. काही लोक खड्ड्यात घालण्याचं मार्गदर्शन करत असतात. काही लोक चुकीच्या वाट्याने मनुष्याला लावत असतात. मग मार्ग दावून संतांनी कोणता मार्ग आपल्याला दाखवला की त्या मार्गाने आपल्याला जायचंय. मनुष्यानं संतांनी दाखवलेल्या मार्गावर चलावं. अर्थात मोठे व्यक्तिमत्व, मोठा मनुष्य, चांगलं व्यक्तिमत्व, सज्जन व्यक्तिमत्व, संत व्यक्तिमत्व ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गाने मनुष्यानं जावं. मग मनुष्य कोणता मार्ग अवलंबतो? संसाराचा मार्ग सगळे अवलंबतात, पण भक्तीचा मार्ग मनुष्यानं अवलंबावा. मग सावता महाराज आम्हाला तुम्ही कोणता मार्ग सांगणार आहात? कोणत्या मार्गाने जायला लावणार आहात? ज्या मार्गाने गेल्यानंतर, ज्या विचाराने गेल्यानंतर, ज्या रस्त्याने गेल्यानंतर निश्चितपर्यंत मुक्कामाला जाणारा रस्ता, निश्चितपर्यंत थांबा जो आपल्याला यथोचित आहे तिथपर्यंत जाणारा रस्ता, त्या रस्त्याने आपल्याला जायचंय. रस्ते अनेक आहेत. अनेक रस्त्यांनी चालण्याचा मनुष्यानं प्रयत्न करू नये. काही रस्ते वळण घेऊन एका गावाला जातात. काही रस्ते सरळ जातात. काही रस्ते खराब असतात. काही रस्त्यामध्ये गतिरोधक जास्त असतात. मग तुकाराम महाराज नेमकं कोणत्या रस्त्याने जावं की ज्या रस्त्याने गेल्यानंतर गतिरोधक कमी असतील, ज्या रस्त्याने गेल्यानंतर वळणे कमी असतील, ज्या रस्त्याने गेल्यानंतर तात्काळ सरळ पोचावं असा कोणता मार्ग आहे? संतांनी मार्ग सरळ केला. संतांनी मार्ग सोपा केला. सोपा मार्ग संतांनी आपल्याला सांगितला. विठ्ठल केला राज मार्ग चाले आईचा, केला राज मार्ग चाले आईचा, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राजमार्ग चाले ऐसा. राजमार्ग संतांनी सरळ केला. राजमार्ग म्हणजे काय? राजमार्ग शब्दाची व्याख्या काय आहे? जिथं कोणताच अडचण नसते त्याला राजमार्ग असं म्हणतात. दोन शब्द महत्वाचे मी वापरले, अडसर आणि अडचण. कोणतीच नसते त्याला राजमार्ग म्हणायचा. संतांनी असा राजमार्ग सोपा केला. सावता महाराज असा कोणता राजमार्ग आहे? कोणता सरळ मार्ग आहे ज्या मार्गाने गेल्यानंतर मुक्तीच्या दारापर्यंत पोहोचेल, ज्या मार्गाने गेल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल, ज्या मार्गाने गेल्यानंतर मनुष्याचं कल्याण होईल असा मार्ग आम्हाला तुम्ही सांगा. सावता महाराज म्हणताय असा भक्ती मार्ग तुम्ही तुमच्या आयुष्यात धरा. असा भक्ती मार्गाचा अवलंब करा की तो भक्ती मार्ग घेतल्यानंतर राजमार्ग सरळ होईल. पण दुसरा विचार सावता महाराज सांगतायत की मुक्तीच्या द्वारापर्यंत जाऊन पोहोचेल. असं मुक्तीचं द्वार कशाला प्राप्त होईल तर हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज सरळ सांगतात मुक्तीचं द्वार कशाला प्राप्त होईल. मुक्तीपर्यंत कसं पोहोचल? मुक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी, मुक्तीच्या दारापर्यंत जाण्यासाठी काहीच करण्याची आवश्यकता नाही. ज्ञानोबरांनी हरिपाठात त्याचं उत्तर दिलं. विठ्ठल
माऊलीने हरिपाठात सांगितलं ना, देवा ते बारी उभा क्षण भरी स्पष्ट आपल्याला दिलेलं उत्तर आहे. माऊली म्हणतात की देवाच्या द्वारामध्ये उभा राहायचं, नुसतं उभा राहायचं नाही. माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा म्हणण्याबरोबर देवाच्या द्वारात उभं राहणं, किती देवाच्या द्वारात उभं राहायचंय. माऊली बोलतात की क्षणभर जो मनुष्य देवाच्या दारात उभा राहतो त्याच्या आयुष्यामध्ये चारही मुक्त्या प्राप्त होतात. आता क्षणभर काय काय लोक रांग लावून देवाच्या दारात उभं राहतात, रांग लावून देवाच्या दारात उभं राहतोय आपण, ठीक आहे. 4-4, 8-8 तास दर्शनाला आपण उभा राहतो, इथपर्यंतही ठीक आहे. पण ज्ञानोबा म्हणतात की क्षणभर आपल्याला उभा राहायचंय. आपण 8 तास 10 तास देवाच्या दारात उभा राहतो, पण देवाच्या दारात उभा राहिल्यानंतर देवाच्या बारीला दर्शनाला लागल्यानंतर पंढरपूरला जाणारी आपण मंडळी, पंढरपूरला आपण जातो, पांडुरंगाच्या 8 तास 10 तास बारीला लागून पांडुरंगाचं दर्शन घेतो. माझा मुद्दा नीट ऐका, दर्शन बारीला लागून आपण घेत असतो. आता इतक्यामध्ये जवळ 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 आपण पांडुरंगाच्या समीप येतो. समीप आल्यानंतर माणसं दर्शनाला लागल्यापासून 8-9 तास त्या बारीमध्ये ओळखीची माणसं असली की एकमेकाबद्दल चर्चा करत गावाकडलं काढ, इकडलं काढ, तिकडलं काढ, कोण आलंय, कुठल्या मठात राहिलंय, किती पैसे आणले, किती दिवस झालं आलंय, काय राहण्याची व्यवस्था कशी आहे, जेवणाची व्यवस्था चांगली आहे का, काय, अशा सगळ्या चर्चा करत देवाच्या जवळ येतो. मला सांगायचंय की चर्चा करत येतो. आता देव जवळ आलाय, चर्चा बंद करावी की नाही, संवाद बंद करावा, तरी देखील आपला संवाद चालू राहतो. तितक्यात कुणीतरी मध्ये यावं, दर्शनाला कुणीतरी मधून शिरावं. आता 10 तास दर्शनाच्या बारीला लागला, देव जवळ आलेला आहे, मधून कुणीतरी घुसला की लगेच ही सगळी लोक त्याला भांडायला सुरुवात करतात. आता देव जवळ आलेला आहे, दुसऱ्या मिनिटाला पांडुरंगाचं दर्शन होणार आहे. अशा काळात ही लोक भांडण करायला सुरुवात होते, लोक चर्चा करतात. इथं मला नियम एक सांगायचा आहे, देवाच्या दर्शनाला जात असताना ओळखीच्या माणसाच्या सोबत कधीही देवाच्या दर्शनाला जायचं नाही. त्याचं कारण आहे, ओळखीचा माणूस असला की चर्चा सुरू होते, संवाद सुरू होतो. अनोळखी माणूस असला की होत नाही. माणूस त्याच्याही फार चमत्कारिक आहे. एसटीत बसल्या बसल्या ओळख करतात. आता इथं एसटीत बसायचं, सीटवर दुसऱ्या स्टॉपला उतरायचंय, तेवढ्या मिनिटात त्याची लगेच तू कुठल्या गावचा, तुला कुठं जायचंय, कुणाकडे गेला होता, कशासाठी गेला होता. बसल्या बसल्या 10 मिनिटात माणसाला सवय लागलेली असते, जास्त बोलायची सवय माणसाला लागलेली असते. अर्थात जास्त बोलायची सवय आहे, देवाच्या दारात जातो तरी देखील चर्चा 8 तास
राहिला मग ते 8 तास उभा राहून मुक्ती प्राप्त होत नाहीये. माऊली म्हणतात की या 8 तासाची आवश्यकता नाहीये. आवश्यकता कोणत्या मिनिटाची आहे, आवश्यकता कोणत्या क्षणाची आहे. ज्या क्षणाला परमात्म्याचं दर्शन होईल, ज्या क्षणाला आपण देहभाव विसरून जाईल, ज्या क्षणाला आपण कोण आहोत याचाही ज्या ठिकाणी विसर पडतो, तो क्षण हा देवाच्या दारात जर आपल्याला घडला तर अशा काळामध्ये प्राप्ती होते. तेने मुक्तिचारी साधेल्या विठ्ठल विठ्ठल. मग म्हणतात की ह्या मुक्ती आपल्याला प्राप्त करायच्या. देवाच्या दारात क्षणभर माणसं उभा राहतात, क्षणभर नाही किती तास उभा राहतात. तुकोबाऱ्या म्हणतायत, ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मुक्ती प्राप्त होते. मग ज्या भक्ती मार्गानं आपल्याला मुक्ती प्राप्त होते असा भक्ती मार्ग सावता महाराज म्हणतायत करा, की जो भक्ती मार्ग केल्यानंतर तुमच्या आयुष्यात मुक्ती प्राप्त होईल. नवे नवे मुक्ती तुमच्या चरणाशी येईल, मुक्ती तुमच्या द्वारावर लोळेल, मुक्ती तुमच्या घरात येईल. असा भक्ती मार्ग धरा. विठ्ठल विठ्ठल सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तिद्वार ओळंगती. मुक्तिद्वारा ना सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तिद्वार ओळंगती. मुक्तीचं द्वार मनुष्याला प्राप्त होत असतं. असा भक्ती मार्ग धरायला आपल्याला सावता महाराज सांगतायत. सावता महाराज कैसा आणि ऐसा. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्ती द्वारा ओळंगते. ऐसा शब्दाचा उल्लेख केलेला आहे. नेमका कैसा भक्ती मार्ग मनुष्यानं स्वतःच्या आयुष्यात धरला पाहिजे. कोणता भक्ती मार्ग धरला पाहिजे.
सावता महाराज म्हणतायत जो सोपा असणारा भक्ती मार्ग आपण आपल्या आयुष्यात ठरला पाहिजे. बाकीच्या मार्ग सोपे नाहीत. योग सोपा नाहीये, याग सोपा नाहीये, प्राणायाम सोपा नाहीये, तपश्चर्या सोपी नाहीये, काहीच सोपं नाही जगामध्ये. जगामध्ये एकच सोपं आहे, ते भगवंताचं नामस्मरण करणं. हे सगळ्यात सोपं साधन आहे. हे सोपं साधन धरा. आयुष्याच्या आयुष्य जात नीट टाळ वाजवायला येते महाराज. बरोबर, आयुष्याच्या आयुष्य जात अभंग एक पाठ होत नाही. आयुष्य जात तंबाखू खाण्यामध्ये, संसाराच्या चर्चा करण्यामध्ये. पोरग केवढा आहे त्याच्या मागे म्हणून दाखव बरं एखाद्याने. मी चॅलेंज त्याच्या मागे जर कोणी म्हणलं इथलं तर किती सुंदर म्हणताय विठाला. तुमचं नाही बाबा, आमचंही आजपर्यंत आम्हाला ताळमेळ कळत नाही. कळतंय का महाराज? ह्या वयात शिकलं पाहिजे बरं का. सोपं साधन सांगतायत सावता महाराज आपल्याला. कोणता भक्ती मार्ग धरा ज्या भक्ती मार्गामध्ये कोणतीही अडचण नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीचे. सोपं साधन महत्वाचं आहे. अवघड साधनाच्या भानगडीत पडायचं नाही, अवघड विचाराच्या भानगडीत पडायचं नाही, अवघड लोकांच्या भानगडीत पडायचं नाही, अवघड भक्तीच्या पंथाच्या भानगडीत पडायचं नाही. भक्ती पंथ सोपा असला पाहिजे आणि भक्ती पंथ सरळ असला पाहिजे. तुकोबारांनी नाटाच्या अभंगात त्याची चर्चा केली. भक्ती पंथ सोपा सोपा भक्ती पंथ आहे. भक्ती पंथ इतका सोपा सांगितला, तास तास पूजा करायला भक्ती पंथात सांगितलं नाहीये. भक्ती पंथामध्ये सांगितलं काय, आपला काम करत असताना, आपला व्यवहार करत असताना, आपला व्यवसाय करत असताना भगवंताचं स्मरण करणं ही अत्यंत काळाची गरज आहे. का भगवंताचं स्मरण करायचं? आपण घेतो तो श्वास आणि घेतो तो घास, हा भगवंताच्या उपकाराची जाणीव आपल्याला ठेवायची. जाणीव आपल्याला नाहीये, आपल्या श्वासाची किंमत आपल्याला नाहीये, आपल्या घासाची किंमत आपल्याला नाही. देव आपल्या आयुष्यामध्ये अनेक घास निर्माण करून देतो, अनेक श्वास निर्माण करून देतो. कोणता घास देव आपला शेवटचा ठेवील सांगता येत नाही, कोणता श्वास देव आपला शेवटचा ठेवील सांगता येत नाही. ज्याने श्वास दिला, ज्याने घास दिला, त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. मग ते करत असताना कुठं करायचंय? दुसरी तिसरीकडे जाऊन करायचं नाहीये, जंगलामध्ये जाऊन करायला सांगितलं नाही. न लगती सायास जावे वनांतरा, वनांतरा जाण्याची आवश्यकता नाहीये.
सगळं सोडून देण्याची आवश्यकता नाहीये. सगळ्या व्यवस्थेत राहून भगवंताची भक्ती करता येतं हा सिद्धांत आपल्याला तुकोबाऱ्यांनी सांगितला. पण सावता महाराजांनी देखील आपल्याला हा सिद्धांत सांगितला की सगळं करून भगवंताची भक्ती करता येते, संसार करून करता येते, प्रपंच करून करता येते, काम करून करता येतं, कष्ट करून करता येतं, कोणतीही क्रिया करता करता भगवंताचं भजन आपल्याला करता येतं. हा सावता महाराजांनी आपल्याला सिद्धांत सांगितला. विठ्ठल वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. प्रपंच सोनी परमार्थ साधावा, प्रपंच सोनी परमार्थ साधावा, प्रपंच सोनी परमार्थ साधावा, प्रपंच सोनी प्रपंच साधावा. वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग, वाचे आठवावा पांडुरंग. सावता महाराजांचा अभंग आहे. प्रपंचासोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. शेवटच्या चरणात सावता महाराज सांगतात, सावता म्हणे कांते जपे नामावळी, हृदय कमळी धरा काही. अर्थात प्रपंचासोनी परमार्थ साधता येतो हा संतांनी आपल्याला सिद्धांत सांगितला. जगद्गुरु तुकोबार आहे, प्रपंचामध्ये राहत आहे आणि प्रपंचामध्ये राहून परमार्थ साध्य करतायत. बघा, प्रपंचामध्ये राहून परमार्थ साध्य करता आला पाहिजे हा भक्तीचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. सगळं सोडणं म्हणजे परमार्थ साध्य करणं नव्हे. तुकोबाऱ्यांनी काहीच सोडलं नाहीये, सगळं केलं आणि सगळं करून परमार्थाचा उच्च बिंदू तुकाराम महाराजांनी स्वतःच्या आयुष्यात साधला. निळोबाऱ्या आरती त्याची चर्चा करतात. प्रपंच रचना सर्व भोगून त्यागेली, खरंय का? प्रपंच रचना सर्व भोगून त्यागेली, सर्व नाही. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागेली, अनुतापाची ज्वाला देहबुद्धी हरविली, वैराग्याची निष्ठा प्रगटून दाखविली, अहमता ममता दौडून निज शांतीवरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तो सकळांचा जीवलग स्वयरा. अर्थात निळोबाऱ्या आरती करतायत तुकाराम महाराजांची आणि सांगतात प्रपंच रचना काय केली? सोडून दिली. असं म्हटलं का निळोबाऱ्यांनी? प्रपंच रचना सोडून दिली असं नाही म्हटलं. प्रपंच रचना सर्व ही, सर्व ही, सर्व नाही, सर्व ही, सर्व प्रपंचाची रचना भोगली. निळोबाऱ्या पुढे चर्चा करतात, नुसती भोगली नाही, भोगोनी त्यागिले. भोगून त्याग होणं हा परमार्थातला सिद्धांत आहे. भोगून त्याग मनुष्याच्या आयुष्यात होत नाही. म्हणून तुकोबाऱ्याने देखील सगळं सांगितलं. विठ्ठल विठ्ठल भोगून त्यागणं गरजेचं आहे. तुकोबाऱ्यांनी संसार भोगला आणि संसार त्यागला. अर्थात त्या संसारामध्ये राहून तुकोबाऱ्या सर्वश्रेष्ठ झाले. त्या संसारानं तुकाराम महाराजांना एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलं. किती उंचीवर नेऊन ठेवलं? अणुरेनो या थोकणा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कलेवर, नाशियेला भवभ्रमाचा आकार, सांडिले त्रिपुटी. तुकोबाऱ्या चर्चा करतात, एवढ्या उंचीवर या संसारानं तुकाराम महाराजांनी नेला. ज्या उंचीवर तुकाराम महाराजांना ज्या संसारानं नेला, तो संसार तुकाराम महाराजांनी सोडला का? सोडला नाहीये. तुकाराम महाराज नेहूनच राहत आहे. त्यांची पत्नी सोबत, पत्नी त्रास देते, संसार तुकाराम महाराजांना त्रास देतोय. आणि अशा त्रासलेल्या संसारामध्ये, दुःखाच्या संसारामध्ये, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. अशा संसारामध्ये संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अशा संसाराच्या व्यवस्थेमध्ये तुकोबाऱ्या जगताय आणि या संसाराच्या व्यवस्थेमध्ये राहून आपल्याला सांगताय
की आम्ही परमार्थाचा उच्च मानबिंदू गमावला, आम्ही परमार्थाच्या उच्च अवस्थेवर जाऊन थांबलो. याचं कारण काय? कशात सोडला नाही, त्यागला नाही, काहीच केलं नाही, राहिलं त्या संसारात. आता ज्यांनी संसार भोगला आणि ज्यांनी संसार त्यागला, संसार कुणाला कळतो? ज्यांनी केला नाही त्याला कळतच नाही, ज्यांनी केला नाही त्याला कळत नाही, ज्यांनी केला त्यांना कळतो. पण आपली भूमिका महाराष्ट्राची अशी झाली, संसाराचं मार्गदर्शन कुणाचं जास्त घेतो? ज्यांनी संसार केला नाही त्याचं मार्गदर्शन आपण जास्त घेतो आणि त्याच्या विचारांनुसार आपण जगतो. ज्यांनी केला नाही त्याला कळत नाही, ज्यांनी केला ते तुकोबाराय आहेत, ज्यांनी केला ते सावता महाराज आहेत, ज्यांनी केला ते तेरचे कोरोबा काका आहेत, ज्यांनी केला ते नाथ महाराज आहेत, ज्यांनी केला ते नामदेव महाराज आहेत. ह्या सगळ्या संतांनी आम्हाला प्रपंचाची व्यवस्था सांगितली आणि याच व्यवस्थेमध्ये राहून संत उच्च पदाला प्राप्त झाले. कोणत्या व्यवस्थेत? म्हणून ऐकायचं कुणाचं? माझा नेहमी संवाद असतो त्याचं ऐकायचं. ज्यांनी प्रपंच रचना भोगली आणि त्यागली त्याचं ऐकायचं. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं का ऐकायचं? प्रपंच रचना भोगली आणि त्यागली त्याचं ऐकायचं. आपण घरात पारायण कशाची करतो? ज्यांनी संसार पाहिला नाही, जे संसाराच्या भोवल्यावरून पळून गेलेले आहेत, ज्यांना संसार नावाचा स्पर्शच कसला झाला नाहीये, अशा लोकांच्या ग्रंथाचं पारायण करतो, अशा लोकांचे ग्रंथ आणतो आणि म्हणतो आम्हाला यांनी मार्गदर्शन केलं, यांनी आम्हाला घरात मार्गदर्शन केलं, यांनी आम्हाला सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं मार्गदर्शन का घ्यायचंय? संसारामध्ये राहून आपल्याला परमार्थ सांगितला आणि बघा संसारामध्ये राहून धन्यता प्राप्त इतकी मोठी झाली की संसारामध्ये राहून जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ झाले. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कोण समर्थ आहे? याची व्याख्या जरी कीर्तनात कळाली तर पुष्कळ झाला. जो संसार सोडतो आणि पळून जातो त्याला समर्थ म्हणायचं नाही. माझी व्याख्या फार अवघड आहे, कळणार नाही लवकर. संसाराला सोडून पळून जातो त्याला समर्थ म्हणायचं नाही. समर्थ कुणाला म्हणायचं? संसारामध्ये राहून परमार्थाचा उच्च मानबिंदू प्राप्त करतो, संसारामध्ये राहून मोक्ष प्राप्त करतो, संसारामध्ये राहून वैकुंठ अधिवास प्राप्त करतो आणि संसारामध्ये राहून प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजदामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषविले. विठ्ठल संसारामध्ये राहून जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ झाले. आणि पळून जाणाऱ्याला जर लोक समर्थ म्हणत असतील तर काय म्हणावं? विठ्ठल तुकोबाराय या संसारामध्ये राहिले आणि तुकोबाराय समर्थ झाले. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. म्हणून संसारामध्ये राहून करता येते हा सिद्धांत सांगितला. मग या संसारामध्ये भक्ती करत असताना सोपं साधन तुकाराम महाराज कोणतं आहे? सोपं साधन काय आहे? सोपा मार्ग कोणता आहे की या संसारामध्ये राहून आम्हाला करता येईल, या व्यवहारामध्ये राहून आम्हाला करता येईल? असं एकच साधन आहे, ते भगवंताचं नामस्मरण. आणि हे नामस्मरण जर आपण केलं, नामस्मरण केल्यानंतर काय होईल त्याचं उत्तर सावता महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. नामाची
नामाच्या बळे न भिवू सर्वथा कळी काळाच्या माथा सोटे मारू. नामाचं भगवंताच्या बळ आहे. हे बळ कमवता येतं, ते संसारात राहून पण कमवता येतं. सावता महाराजांनी संसारात राहून हे नामाचं बळ कमवलं. गोरोबा काकाने संसारामध्ये राहून हे नामाचं बळ कमवलं. नाथ महाराजांनी संसारामध्ये राहून हे नामाचं बळ कमवलं. किती बळ या नामाच्या माध्यमातून प्राप्त झालं, भगवंताच्या स्मरणातून किती बळ प्राप्त झालं. सावता महाराज म्हणतात की कळी काळाच्या माथा, अर्थात कळी काळाला आम्ही मारण्याचं बळ, कळी काळावर मात करण्याचं बळ भगवंताच्या नामस्मरणानं प्राप्त होतं. रामेश्वर भट्ट म्हणतात भगवंताच्या नामस्मरणानं एवढं मोठं बळ प्राप्त होतं, यात नवल नाही. तुकाराम महाराजांच्या नामस्मरणानं देखील हेच बळ प्राप्त होतं. नाम घेता का पे यमा, नाम घेता का पे यमा, नाम घेता का पे नामस्मरणानं. जे बळ भगवंताच्या नामस्मरणानं होतं, तेच बळ संतांच्या नामस्मरणानं प्राप्त होतं. भगवंताच्या नामस्मरणानं काय बळ प्राप्त होतं, काय मिळतं भगवंताच्या नामस्मरणानं? नामाच्या बळे न भिवू सर्वता, न भिन, हे सर्वात मोठं माणसाकडे बळ असलं पाहिजे. कशाला प्राप्त होतं? भगवंताच्या नामानं, तत्सोबतच केलेल्या भक्तीनं हे बळ प्राप्त होतं. माणसाकडे बळ असावं लागतं. कशाचं? 4 पद्धतीचं बळ शास्त्रकार त्याची चर्चा करतात. माणसाकडे आत्मबळ असावं लागतं, माणसाकडे प्रारब्धाचं बळ असावं लागतं, माणसाकडे स्वतःचं बळ असावं लागतं, आणि माणसाकडे भक्तीचं बळ असावं लागतं, माणसाकडे भावाचं बळ असावं लागतं, आणि माणसाकडे नामाचं बळ असावं लागतं. बळाच्या अनेक प्रकारची चर्चा केली जाते. सगळ्यात मोठं बळ मनुष्याकडे असलं पाहिजे, त्याला आत्मबळ म्हणतात. ते कधी कमी झालं नाही पाहिजे. माणूस जगतो कशानं? माणूस अन्नानं कमी जगतो, अन्न खातो त्यानं माणूस कमी जगतो. माणूस आत्मिक बळानं जास्त जगत असतो. मनाचं बळ कधी कमी होऊ द्यायचं नाही. म्हणून एक गीत पुढे आलं, इतनी शक्ती हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ती हमें देना दाता, देवा एवढी शक्ती दे की आमचा विश्वास काय झाला न पाहिजे, मन का विश्वास कमजोर न होना. अर्थात स्वतःचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे, अर्थात स्वतःचं बळ माणसाकडे असलं पाहिजे. भगवान युद्धामध्ये, अर्जुन युद्धामध्ये, अर्जुन युद्धामध्ये सगळे सैनिक त्या ठिकाणी आहेत. भगवंतांनी सांगितलं, अर्जुना तू सगळ्यांना हरवू शकतो, पण एक काम कर, तुझं आत्मबळ कधीही कमी झालं न पाहिजे. तुझं जर इंद्रिय गलित गात्र झाले, तू जर विकलांग झाला, तर तुला सगळे हरवू शकतात. म्हणून आपण स्वतःची शक्ती विसरून बसायचं नाही, अर्थात स्वतःचं बळ प्रबळ करायचं, इतकं प्रबळ करायचं. आणि ते बळ ज्या वेळेला आपण विसरून बसतो, कर्तृत्व असून देखील काही करता येत नाही. छोटस उदाहरण सांगतो. हनुमंतराय उड्डाण करायच्या तयारीत आहे. कुठून हनुमंताने उड्डाण केलं? कुठून? रामायण ऐकून कटाळा आला, पोथ्या पाठ रामायण ऐकून. कुठून हनुमंताने उड्डाण केलं? मी सगळं सांगणार नाही, छोट्या मुद्द्यावर सांगणार. मी काय करता सांगत बसत नसतो. हनुमंतराय उड्डाण करायला लागले. उड्डाण करायला लागल्यानंतर हनुमंतराय उड्डाण करण्याची जी शक्ती आहे, जे सामर्थ्य आहे, जे कर्तृत्व आहे, ते विसरून बसले. विसरून बसल्यानंतर सगळे नळ नीर जांबवंत सगळे त्या ठिकाणी आले. आल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, हनुमंतराय तुमच्याकडे एवढं बळ आहे,
एवढं कर्तृत्व आहे, एवढं सामर्थ्य आहे. जलमल्या तुम्ही उड्डाण केलं आणि उगवत्या सूर्याला तुम्ही गिळंकृत करण्यासाठी तिथपर्यंत गेला. तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या उड्डाणाची, तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून देतोय. तर न सगळ्या वानरांनी हनुमंतरायांना आठवण करून दिली. हनुमंतराय तुम्ही विसरले, तुमच्याकडे एवढं बळ आहे. त्या विसरल्यानंतर जाणीव करून दिली आणि सांगितलं तुम्ही जर विसराल तर अवघड होईल. म्हणून त्या ठिकाणी हनुमान चालीसा गायली गेली. आणि हनुमान चालीसा जेव्हा गायली गेली तेव्हा हनुमंतरायांना स्वतःच्या बळाची काय झाली, जाणीव झाली, क्षमता प्राप्त झाली त्यांच्याकडे. आणि हनुमंतरायांनी उड्डाण केलं, करुणी उड्डाण केले लंकेचे दहन. बस मला एवढाच मुद्दा सांगायचा. अर्थात स्वतःकडे एवढं बळ असलं पाहिजे, याला आत्मबळ म्हणायचं. माणसाकडे सगळे बळ कमी झाली तरी चालतील, तर आत्मबळ कमी नाही झालं पाहिजे. आणि सगळ्यात मोठं बळ आहे ते भगवंताच्या नामस्मरणाचं बळ आहे. आणि याच नामस्मरणाच्या बळावर सावता महाराज म्हणतात की न भिवू सर्वता कळी काळाच्या माथा सोटे मारू. आम्ही काळाला देखील भिणार नाही. काळाला भिणारे सगळे आहेत, पण जो नामस्मरण करतो, तो भगवंताचं नामस्मरण करतो, तो काळाला कधीही घाबरत नाही. आपण सगळे काळाला घाबरतोय. आपल्याकडे काळाला हरवण्याची, काळाला शह देण्याची आपल्याकडे कोणतीही ताकद नाहीये. नामाच्या बळावर काळाला हरवता येतं, काळाला हस्तगत करता येतं. म्हणून सावता महाराज सांगतात नामाच्या बळे न भिवू सर्वता कळी काळाच्या माथा सोटे मारू. तुक या घरी राबत, तुक या घरी राबत, गुलाम करी सलाम तुकया घरी राबत असे. काळ संतांच्या चरणावर येतोय, काळ संतांची सेवा करण्यासाठी येतोय. मग काळाचं बळ कितीही असू द्या, काहीही करू शकत नाही. नामाच्या बळापुढं, नामाचं बळ एवढं मोठं आहे. परिवर्तन मनुष्याच्या आयुष्यात भगवंताच्या नामानं होतं. वाल्मिकजी किती मोठे होते? वाल्मिकजी कोण होते? वाल्मिकजी डाकू होते, डाकू. सध्या वाल्मिकच डाकू आहेत. विठ्ठल विठ्ठल. वाल्मिकी बद्दल बोलते बरं का. तुम्ही तिकडे निघा, तुम्हाला बीड जिल्हा जवळ आहे, लगेच तिथंच आहे. मी वाल्मिक महर्षी बद्दल चर्चा करतोय. वाल्मिक महर्षी एवढे डाकू होते, एक माणूस नाही मारला बरं का. किती मारले? साधी माणसं मारली नाही, चिल्लर. कसली मारली त्यांनी? ब्रह्मपदाला प्राप्त झालेली. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, अशी 7 अंगण भरली. एवढं पाप कोणी केलं होतं? वाल्याकोळ्याने केलं. सहज म्हणतो वाल्याकोळ्या. एवढं पाप त्यांनी केलं, एवढं पाप केलं, एवढं पाप केलं. त्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी काय करावं? पापातून मुक्ती जेलला जाऊन मिळत नाही बरं का. पापातून मुक्ती जेलला जाऊन मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. पापातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताचं नामस्मरण करणं काळाची गरज आहे. भगवंताचं नामस्मरण केलं वाल्मिक महर्षींनी. बघा, नामस्मरण केलं, एवढं परिवर्तन झालं त्याच्यामध्ये. परिवर्तन होतं, पण संगत कोणाची मिळाली पाहिजे? नारद महर्षीची संगत मिळाली पाहिजे. नारद महर्षींनी सांगितलं तू भगवंताचं नामस्मरण कर. एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं, वाल्मिकजीच्या जीवनात परिवर्तन झालं. आता हे वाल्मिकजी ज्याच्या जीवनात जातात
त्याचंही पद जातं. एवढं परिवर्तन वाल्मिकीचं होतं. विठ्ठल वाल्मिकी किती मोठे कर्तृत्वान असतील काही कळतच नाही मला. एवढे कर्तृत्वान वाल्मिक महर्षी मिळाले, एवढं सामर्थ्य वाल्मिकींना प्राप्त झालं. एकेकाळचा गुन्हेगार, एकेकाळचा डाकू भगवंताच्या नामस्मरणानं परिणाम इतका झाला, इतका परिणाम झाला. केले रामायण वर्षानंतर जन्माला येणार आहेत हे सांगितलं कोणी? वाल्मिक महर्षींनी सांगितलं. महर्षींनी सांगितलं बरं का. आता मला सांगायचंय, एवढं परिवर्तन जे झालं ते भगवंताचं नामस्मरण त्यांनी केलं. परिवर्तन कशात झालं? संतांमध्ये परिवर्तन झालं, ग्रंथकर्त्यामध्ये परिवर्तन झालं. ग्रंथकर्त्यामध्ये परिवर्तन झालं नाहीये तर रामप्रभूंनी कसं वागावं याचा नियम वाल्मिकजी सांगताय. आणि वाल्मिकजींना जसं सांगितलं तसं वर्तोनी दावीन नामा म्हणे, तशाच पद्धतीनं वर्तून दावीन नामा म्हणे. अर्थात वाल्मिकजींनी सांगितलं. मला एक मुद्दा सांगायचा, भगवंताच्या नामस्मरणामध्ये किती बळ असतं, किती सामर्थ्य असतं, या मुद्द्यावर मी चर्चा करतोय. एवढं कर्तृत्व, एवढं सामर्थ्य प्राप्त झालं. नामाच्या बळे न भिवू सर्वता, कळी काळाच्या माथा सोठे मारू. सावता महाराजांना विचारलं, एवढं नामाचं बळ आहे, काळाच्या माथ्यावर सोटे मारता येतात, याच नामाच्या बळावर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण तुम्ही केलं, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय साध्य केलं, काय मिळवलं तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करून, काय मिळवलं, काय साध्य झालं, त्याचं उत्तर सावता महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
वैकुंठीचा देव टाळ्या वाजवा महाराज छान म्हणता बरं का तुम्ही. पोरांना काय छान. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊने नाचुरंगी. सावता महाराज म्हणतायत नामाचं बळ एवढं प्राप्त झालं की नामाच्या बळावर आम्ही कळी काळाला मारायला देखील घाबरणार नाही. कळी काळाच्या माथा सोटे मारू. अजून काय मिळाला पुरुषार्थ, काय आयुष्यात साधला तुम्ही? भगवंताच्या नामानं काय झालं? सावता महाराज म्हणतात वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गाऊनी नाचुरंगी. अर्थात वैकुंठात राहणारा परमात्मा कीर्तनामध्ये येतो. याचं कारण काय आहे? भगवंताचं नामस्मरण याचं कारण आहे. वैकुंठात राहणारा देव या ठिकाणी येतो. कशासाठी येतो वैकुंठात राहणारा देव? त्याला तिथं काही करमत नाही का? काय कमी नाही का त्याला इथे यावं असं वाटतं? काय तिथं आहे त्याच्याकडे? लक्ष्मी आईची जयाची दासी. लक्ष्मी ज्याची दासी आहे, शिराच्या सागरावर शय्येवर विराजमान झालेला भगवान वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेढावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. अर्थात आपलं अस्तित्व देवाला सोडावं लागतं. एवढं भगवंताला त्याचं नाम प्रिय आहे, एवढं सदन वैष्णवांचे आवडतात, एवढं वैष्णवांचं सानिध्य भगवंताला आवडतं की स्वतःचं ठिकाण सोडून, स्वतःचं अस्तित्व सोडून तो मृत्यू लोकामध्ये येतोय आणि संतांच्या सानिध्यामध्ये येतोय. तो कीर्तनामध्ये येतोय आणि नुसता कीर्तनामध्ये येत नाही तर कीर्तनामध्ये तो देव नाचतो आहे. नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी. पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अर्थात नामदेव महाराज कीर्तन करतायत आणि तिथं देव नाचायला येतोय. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. वैकुंठात राहणारा देव नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये आला. तो नाचू लागला. नुसता नाचत नाही, तो वेडा होऊन नाचतोय. कीर्तन म्हणजे काय आहे? देवाला नाचायला लावणं हे कीर्तनाचं एक भाग्य आहे. कीर्तन भक्ती प्रकाराचं साध्य काय आहे
तर देवाला वैकुंठातून यावं लागलं. हे कीर्तन भक्ती प्रकाराचं साध्य आहे. म्हणून कीर्तन भक्ती प्रकार काय आहे? या कीर्तन भक्ती प्रकारामध्ये वैकुंठात राहणारा देव जर कीर्तन चालू असेल तर त्या ठिकाणी येऊन तो देव नाचतो. हा कीर्तन भक्ती प्रकाराचा काय आहे? महिमा आहे. विठ्ठल देव या कीर्तने भक्ती प्रकारामध्ये नाचतो. नामदेवांच्या सानिध्यामध्ये आणूया कीर्तनी. सावता महाराज म्हणतात हा वैकुंठीचा देव या कीर्तनामध्ये आला. नुसता आला नाही तर तो कीर्तनामध्ये नाचू लागला. म्हणूनच नामदेव महाराजांनी सांगितलं विठ्ठल नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञान दीप लावू जगी. कीर्तनाच्या रंगामध्ये नाचतो देव. ज्ञानदीप लावू जगी हा कीर्तनाचा महिमा आणि कीर्तनाचा परिणाम आहे. तो देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तो देव आणूया कीर्तनी. सावता महाराजांचा अभंग आहे. आणूया कीर्तनी. या कीर्तनामध्ये तो देव आला. कोणत्या कीर्तनामध्ये आला? वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. कुणाच्या कीर्तनामध्ये देव येतो? देव नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये येतो. देव गोरोबा काकाच्या कीर्तनामध्ये येतो. देव तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये येतोय. देव नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये येतोय. काय येतो त्यांच्या कीर्तनामध्ये देव? तर देवाला ते कीर्तन प्रिय असतं. देवाला ते कीर्तन आवडतं. म्हणून भक्ती प्रकार सांगत असताना गीता चर्चा करते सततम कीर्तयन्तो माम. सततम कीर्तयन्तो माम. सततम कीर्तयन्तो माम. अर्थात सतत भगवंताचं कीर्तन ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी परमात्म्याचं वास्तव्य असतं. म्हणूनच हे कीर्तन काय करतं? तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. माऊलींनी सुंदर सांगितलं नामची नाही पापाचे आयुष्य केले. पापाचं नावच शिल्लक राहत नाही याचं नाव आहे कीर्तन. विठ्ठल अशा कीर्तनामध्ये वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. संतांनी वैकुंठाचा देव कीर्तनामध्ये आणला. कीर्तनामध्ये आणला. तो कीर्तनामध्ये नाचू लागला. सावता महाराजांना विचारलं अशा देवाच्या सानिध्यामध्ये जर तो कधी देव कीर्तनामध्ये आला, तो कीर्तनामध्ये नाचू लागला तर तुम्हाला काय आनंद होईल? सुखाचा सोहळा करोनी दिवाळी.
सुखाचा सोहळा करुणे दिवाळी प्रेमे वनमाळे चित्ती धरू. अर्थात जर वैकुंठाचा देव कीर्तनात आला तर सावता महाराज म्हणतात सुखाचा सोहळा करुणे दिवाळी प्रेमे वनमाळे चित्ती धरू. सुखाचा सोहळा होईल. कीर्तन हा सुखाचा सोहळा आहे. भक्ती सुखाचा सोहळा आहे. भक्ती सुखाचं साधन आहे. आणि असं सुखाचं साधन आयुष्यात आल्यानंतर सुखाचे व्यवहारे सुख लाभ सुखाचे व्यवहारे सुख लाभ आनंद कोंदला मागे सुखाचे व्यवहारे सुख लाभ झाला आनंद कोंदला मागे पुढे. प्रोत्साहन दिलं पाहिजे बरं का. गावातली टाळकरी का कमी झाली सांगू का मला? माझा अनुभव आहे. जे काही जुने टाळकरी असतात, जुने टाळ वाजवणारी भजनी असतात, पोरं मंदिरात येऊ लागली, टाळ घेऊ लागली की ह्यांनी काय म्हणायचं, महाराज तुला वाजवायला येत नाही, टाळ टाळ ठेव तर निघ घरी. ह्याच्यामुळं पोरं मंदिरात यायचं बंद, पोरं टाळ घेण्याचं बंद झाली. जुन्या काळामध्ये किती टाळकरी असायचे गावात, भरपूर असायचे. आता काय झालं, नवीन पोरं का तयार होत नाही? ही पुढील लोक जोपर्यंत संप्रदायात आहेत ना तोपर्यंत नवीन पोरं तयार होत नाही. संप्रदाय लय विचित्र झाला आमचा. इतका विक्रीचे राजकारणाच्या पलीकडे वारकरी संप्रदायात होऊन बसलो. राजकारण कमी, तिथं तरी लोक स्वार्थापोटी एकत्र येतात. इथं पुण्यापोटी एकत्र येत नाहीत. इथं कशाच्या पोटी एकत्र येत नाहीत. सप्त्यामध्ये एका एका गावात किती, तुमच्या गावात सांगत नाही, आमच्या गावात 4 सप्ते झाले. सप्ते होऊ दे 4, पण 4 सप्ते 4 पार्टी, 4 सप्ते 4 पार्टीचे. नुसते 4 पार्टीचे नाही, वर्गणी त्याच पार्टीने द्यायची त्या सप्त्यात. पंक्तीही त्याच पार्टीने घालायची. आता इतके टाळकरी ताणले गेले, इतके टाळकरी पार्टी असावी. माळकऱ्याला आणि टाळकऱ्याला पार्टी नसावी लागते. पण आज दुर्दैव महाराष्ट्राचं असं झालं, माळकऱ्याला आणि टाळकऱ्याला देखील पार्टी पोवलं गेलं. विठ्ठल एकच सप्ताह दणक्याबाज करायचा. 4 सप्ते इथं थोडं तिथं थोडं तिथं थोडं. काय कामाचं? वाट्यावरचा माल माहिती का? वाट्यावरचा माल बाजारात गेल्यावर काय होतं, बाजार मोडीत ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्या बाजारात वाटे माहिती का महाराज? 10 रुपयाला वाटा घेऊन कसलाही माल त्याच्यात असतो, सडीक पडीक तो वाटा घेऊन जायचा. असे संप्रदायाचे काय झाले, वाटे झाले. त्याच्यामध्ये कोणताच माल चांगला राहिला, सगळा गाळा. विठ्ठल आणि म्हणून कीर्तन म्हणजे काय आहे? प्रबोधनाचं साधन आहे, एकत्र येण्याचं साधन आहे. एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी. कीर्तनाची पत्रिका वाचली ना महाराज? पत्रिका महाराज खूप चांगली कीर्तन तुम्ही घेतली. अत्यंत नावाजलेले कीर्तनकार, आदरणीय गुरुवर्य संदीपान दादांसारखे कीर्तनकार, आदरणीय घुले महाराजांसारखे कीर्तनकार, आदरणीय निकनूरकर बाबांसारखे कीर्तनकार, आदरणीय सामनगावकर महाराजांसारखे कीर्तनकार, असे चांगले दर्जेदार कीर्तन घेतली. लोक किती गावाला सवय लावा, जरा झोपायचं कमी झोपा, कीर्तनाला जास्त संख्येने या. माझं तरुण पुराण आवाहन आहे. कीर्तनाचं एकमेव साधन राहिलंय ते प्रबोधनाचं साधन आहे, परिवर्तनाचं साधन आहे. कीर्तन या साधनेतूनच प्रबोधन समाजाचं होऊ शकतं. दुसरं कोणतंही साधन शिल्लक राहिलेलं नाही. असं एवढं पवित्र साधन आहे. सावता महाराज म्हणतात की अशा पवित्र साधनामध्ये वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गाऊने नाचू रंगे. जर कधी देव आमच्या आयुष्यात मिळाला, देव आला तर सुखाचा सोहळा करुणे दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू. आमच्या आयुष्यात तो सुखाचा सोहळा होईल. सावता महाराज म्हणतात हा सुखाचा सोहळा कशाने होईल
तर भगवंताच्या नामानं सुखाचा सोहळा होईल, भगवंताच्या येण्यानं सुखाचा सोहळा होईल, भगवान आल्यानं, भगवान कीर्तनात येण्यानं आयुष्यामध्ये सुखमय आयुष्य होऊन जाईल. म्हणून आपलं आयुष्य सुखमय करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं ध्यान करा, कीर्तन परंपरेला जपा, कीर्तन परंपरेमध्ये रत राहा, कीर्तनाला येत जा, तरच मनुष्याच्या आयुष्यात सुखाचे व्यवहार सुखलाभ झाला. तिसरं चरण काय सांगितलं? आनंद कोंदला मागे पुढे. नाही, विठ्ठल विठ्ठल. त्याच्या आधी काय? सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. दिवाळी आपल्या आयुष्यात येऊ शकते, सुखाचा सोहळा होऊ शकतो, तो भगवंताच्या नामस्मरणाने होऊ शकतो, असा विचार संत सावता महाराजांनी प्रस्तुत अभंगामध्ये मांडलेला आहे. विठोबा रखुमाई, नामाच्या बळे न भिवू सर्वता कळी काळाच्या माता सोटे मारू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, विठ्ठल गावणी नाचो रंगे. सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू. वैकुंठीचा देव आणूया कीर्तने, विठ्ठल गावणी नाचो रंगे. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्ती द्वार ओळंगती. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गावोनी नाचुरंगी. अशा स्वरूपाचा संत सावता महाराजांचा अभंग आज प्रारंभिक कीर्तन सेवेच्या पहिल्या दिवसासाठी मी घेतला. आज प्रारंभाचा दिवस आहे. भगवंताच्या नामस्मरण करावं, भगवंताच्या नामस्मरणाचा महिमा काय आहे तो सांगावा. आणि तो आज पहिल्या दिवशी, आज माझ्याकडेच पहिला दिवस आला, कारण संत शिरोमणी सावता महाराज सर्वात ज्येष्ठ संत आहेत, सर्वात श्रेष्ठ संत आहेत, सर्वात वयोवृद्ध संत आहेत. आणि सर्वांमध्ये अभंगामध्ये पहिली निर्मिती कुणी केली असेल तर ती संत सावता महाराजांनी केली. संत ज्ञानेश्वर महाराज देखील संत सावता महाराजांच्या नंतर आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आधी सावता महाराजांनी संजीवन समाधी घेतली आणि एका वर्षानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. आणि म्हणून सर्वात ज्येष्ठ संत म्हणून एकीकडे गोरोबा काकांना म्हटलं जातं आणि एकीकडे सावता महाराजांना म्हटलं जातं. काका ही उपाधी ज्येष्ठत्वाच्या माध्यमातून आली आणि श्रेष्ठत्वाच्या माध्यमातून संत शिरोमणी ही उपाधी संत सावता महाराजांना प्राप्त झाली. अशा संत सावता महाराजांचा हा अभंग आज ज्या परंपरेत आम्ही आहोत त्याच परंपरेतला अभंग महाराजांचा मी घेतला. खरं पाहिलं उद्या सगळे जास्तीत जास्त संख्येने कीर्तनाला या. गावातल्या आपल्या आपल्या पोरांना सांगा, यात्रा असल्यावर बाकीचं असल्यावर पोरं 1-1, 2-2 वाजेपर्यंत गावात धिंगाणा करत बसतात. तिथं काय संस्कार मिळणार नाही, तिथं काय शांती मिळणार नाही, तिथं काय पुण्य प्राप्त होणार नाही. अशा ठिकाणी ही आमची पिढी भरकटलेली आहे. आमची पिढी इकडे जाते आहे. आमच्या त्या तरुण पिढीला त्या कीर्तनाच्या विचाराकडे, या संप्रदायाच्या विचाराकडे ओढलं जावं. जो संप्रदाय आम्हाला नीती शिकवतो, जो संप्रदाय आम्हाला मूल्य शिकवतो, जो संप्रदाय आम्हाला समानता शिकवतो, जो संप्रदाय आम्हाला अस्पृश्य निवारिता शिकवतो, जो संप्रदाय आम्हाला परोपकारिता शिकवतो, अशा सर्व परोपकारिता शिकवणारा हा वैष्णव वारकरी संप्रदाय आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये ही कीर्तन सेवा अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून उद्या कीर्तन किती वाजता? 7 ते 9, 8 ते 10 करा. झोपते ती सगळी हो. सगळ्याला विचार, सगळ्याला आम्ही सगळीकडे कीर्तन करतो माऊली. 7 ते 9 करतो. आमचा आग्रह नाही, पण झोप लागती, कीर्तन कळत नाही. उगा घरी झोपायचं म्हणून इथं येऊन डुकल्या खायचं, याला काय मजा नाही. म्हणून किती वाजता सांगा सगळे. सांगा. महिला मंडळी,
माता भगिनींनो, गावातल्या तरुण पुरुष सगळे बघा किती तरुण बसलेले आहेत. सगळी 40, 25, 30च्या आत तरुण मंडळी समोर बसलेले आहेत. सांगा बरं किती वाजता? का 8 ते 10 करा तरी जमतंय. 8 ते 10 करा, काय अडचण नाही. 8 ते 10 देखील चांगलं आहे. 8 ते 10 करा, 8 ते 10 करा, काय अडचण नाही. चांगलं 8 ते 10 करा. सुंदर असं नियोजन आदरणीय महाराजांनी केलं. चांगले कीर्तनकार आहेत, सगळे संतांच्या परंपरेतील. उद्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज 16वे वंशज आमचे मार्गदर्शक तुळशीपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे. पुरुषोत्तम म्हटलं की तिकडच जातं माणसाचं नाव. विठ्ठल विठ्ठल. संस्थांचे अध्यक्ष आहेत, ते उद्या आपल्या भेटीसाठी येत आहेत. परंपरेचे सगळे चांगले कीर्तनकार आदरणीय महाराजांनी या ठिकाणी केली. वारकरी सेवेमधली कीर्तन आहे. आम्हालाही इकडं तिकडं कीर्तन बोलता येतात. तुमच्या समोर काय बावळट बोलावं म्हणून आम्ही कीर्तनात कधी बावळट बोलत नाही. त्याच्यामुळे ज्या परंपरेत सावता महाराजांचा अभंग घेतला आणि आज माता माऊल्या मोठ्या संख्येने, आपण मोठ्या संख्येने उपस्थित, परिसरातील सुंदर हे टाळकरी पोरं सुंदर अशी महाराजांनी चाल मांडली. किती सुंदर बारकाईने चाल मांडली बघा बघा. आपल्या पोरांना नीट ताट धुवायचं येत नाही, नीट चड्डी घालता येत नाही, आणि हे महाराज अशी सुंदर चाल मांडतायत. उद्या वारकरी संप्रदायाची पिढी आहे, भविष्य घडवणारी आहे. संप्रदाय टिकला पाहिजे, संत टिकले पाहिजे, ग्रंथ टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे आणि देश टिकला पाहिजे. त्याच्यासाठी तरुण पिढीवर मोठी जबाबदारी आहे. जेणेकरून आपल्या धर्माचं रक्षण आपण करावं, आपल्या संस्कृतीचं रक्षण करावं, आपल्या संतांचं रक्षण करावं, आपल्या ग्रंथाचं रक्षण करावं. जे आक्रमण देशावर होत आहेत, सहिष्णुवाद ज्या संप्रदायाने शिकवला, विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते करा. अशा स्वरूपाचा विचार ज्या संप्रदायाने दिला, तो ज्ञानोबा तुकोबाचा संप्रदाय, तो संत सावता महाराजांचा संप्रदाय, तो काकांचा संप्रदाय. अशा संप्रदायामध्ये आपण आहोत, पवित्र परिसरामध्ये आपण आहोत, शुद्ध झालेलो आपण आहोत. त्याच्यामुळं पुनीत केले विष्णुदास संगे आपुलिया दोषी, अशा स्वरूपाचा विचार आज या ठिकाणी सांगितला. सुंदर अशी गायन. महाराज पुरं लहान आहे, उद्या भविष्यात मोठे कीर्तनकार होतील, भविष्यात चांगले गायक होतील, भविष्यात चांगले वादक होतील. त्यांनाही शुभेच्छा आणि आपल्या कार्यक्रमालाही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली